महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरेचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। राऊत साहेब, सांगलीमध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडी एकत्रित दिसते, काँग्रेस प्रचारात सहभागी झालेली आहे। सांगलीची महाविकास आघाडी अनेकदा मुंबईत एकत्र झालेली आहे, सांगलीमध्ये प्रथमच एकत्र होते आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण पाहताय की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आपण पाहताय जयंतराव आहेत, अरुण लाडसाहेब आहेत, काँग्रेसचे इकडले अध्यक्ष आमदार विक्रम सावंत साहेब आहेत, सुमनताई आहेत। तुम्ही महाविकास आघाडीचे जे नेते सांगलीतले आहेत ते सगळे उपस्थित आहेत। त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आणि सांगली अत्यंत मजबूतीनं पुढे जाते। सांगलीची जागा ही महाविकास आघाडी जिंकणार 100%। विश्वजित कदम दिसत नाही आहेत, त्यांचं अनुपस्थितीचं कारण काय? विश्वजित कदम हे काही व्यक्तिगत कारणासाठी बाहेर आहे। ते 1-2 दिवसामध्ये इथे सांगलीमध्ये पूर्णपणे कामाला लागतील। ज्या अर्थी इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत, याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडीत सांगलीत काम करते। आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू नका। मनोमिलन होण्याचा प्रश्न येतो कुठे? आम्ही एकत्रच आहोत ना, म्हणून तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे ना। काँग्रेसने जो आग्रह धरला होता जागेचा तो सोडलाय असं अधिकृतपणे हे बघा की महाराष्ट्रामधल्या 48 जागांवर तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती। आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम करतात। त्यात सांगली आहे आणि उरलेल्या 47 जागासुद्धा आहेत। विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत। त्यांनी अर्ज भरला आहे। अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू। थोडेफार लोक नाराज होतात, त्यांची इच्छा होती इथे लढण्याची। आमच्याच कुटुंबातले आहेत ते, महाविकास आघाडी काँग्रेस आम्ही एकच आहोत। मतदानाचा आज पहिला टप्पा सुरू होत आहे, काय वाटतं आपल्याला? महाराष्ट्रातलं म्हणाल तर विदर्भातल्या जागांवर मतदान आहे। मी काल विदर्भात होतो आणि मला असं वाटतं की यावेळेला विदर्भ चमत्कार करेल। नागपूरसह वर्धा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जागांवरती महाविकास आघाडी पुढे। मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो। मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको। मी 40 वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे। मी पत्रकार आहे, मी संपादक आहे। मला कोणी मराठी भाषा शिकवू नये। राऊत साहेब, सिंधुदुर्गात लढत जी होते आहे, राऊत साहेब सिंधुदुर्गात नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी आज ते उमेदवारी अर्ज भरते। विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा सामना हा सामना होणारच नाही। हा सामना एकतर्फी आहे। कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात। नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत। आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत। आपला 1 दिवसाचा दौरा आहे का मुक्काम आहे? येत राहू।